गेटवे ऑफ इंडियाच्या एकदम जवळ गेलो होतो. मी लाईफ मध्ये कधी एवढा मोठा फॅन नव्हता बघितला, पण तो इथे बघायला मिळाला. मी जिथे उभं होतो ना, तिथून एकदम मस्त व्ह्यू दिसत होता. त्यानंतर तिसऱ्या स्पॉटला जाण्यासाठी निघालो. ट्रॅफिकचा सामना करत करत फायनली आम्ही जुहू चौपाटीला येऊन पोहोचलो. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही चाललो मुंबईला. त्याच्यासाठी आम्ही कॅब पण बुक केली होती. आम्हाला 6लाच निघायचं होतं, पण ते काही पॉसिबल नाही झाल्यामुळे तरी सुद्धा आम्ही 6:30च्या जवळपास निघालो होतो. बाप्पाचं नाव घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली होती. प्रवासाचा आनंद घेत, गाणी ऐकत, गप्पा करत प्रवास करत होतो. या टनेल मधून जाताना खूप भारी वाटत होतं. त्यानंतर मध्येच आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागली होती. नंतर कसं तरी ट्रॅफिक मधून निघालो नाश्ता करायला, कारण खूप जास्त भूक लागली होती. मग मस्त नाश्ता वगैरे केल्यानंतर गाडीमध्ये CNG भरायची होती, ती भरून घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. आम्हाला समोर सगळीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसत होते. फायनली मुंबईला पोहोचलो. सगळ्यात आधी आलोय गेटवे ऑफ इंडियाला. गेटवे ऑफ इंडिया पण टीव्ही मध्ये बघितलेला आहे आणि असं रियालिटी मध्ये बघितल्यानंतर खूप भारी वाटत होतं. ताज हॉटेलची इमारत खूप सुंदर आहे आणि इकडे गेटवे ऑफ इंडिया आहे आणि या साईडला समुद्र आहे. ताज हॉटेल एवढ्या जवळून बघितलं, जे आपण फक्त टीव्ही मध्ये बघत होतो ते एकदम असं समोर दिसल्यानंतर खूप भारी वाटत होतं. यार नाही छोटी आहे. गेटवे ऑफ इंडियाला एंट्री करताना चेकिंग वगैरे करतात, मग आज जाऊ देतात. त्यानंतर आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या एकदम जवळ गेलो होतो. इकडे आहे आपल्या महाराजांची मूर्ती. महाराजांचं दर्शन केलं. तिथे मग भरपूर फोटो, व्हिडिओ, स्लोमो काढून घेतले. ठिकाणी जायचं होतं आणि ऊन खूप असल्यामुळे थांबण्याची सुद्धा इच्छा नव्हती. इथे गाडीमधून CSTचा ब्युटिफुल व्ह्यू बघितला. त्यानंतर CSTला आलो. मी लाईफ मध्ये कधी एवढा मोठा फॅन नव्हता बघितला, पण तो इथे बघायला मिळाला. CST स्टेशन आणि मुंबईची महानगरपालिका या दोन्ही बिल्डिंग मिळून सेल्फी पॉइंट तयार होतो. म्हणजे फोटोसाठी मस्त जागा आहे. थोड्या वेळात या पॉइंटला थांबून आम्हाला लगेच निघायचं होतं. हा नजारा CST स्टेशनच्या आतमधला. आम्ही असं पळत जात होतो, कारण वेळ खूप कमी होता आणि आम्हाला मरीन ड्राईव्ह सुद्धा बघायला जायचं होतं. आपण मुंबईला किती पण लवकर आलो ना, पण इच्छा एवढ्या ट्रॅफिक मुळे जास्त कुठं फिरायला टाइमच नाही राहत. म्हणजे टाइम कमी पडून जातो. फिरून खूप थकलो होतो, म्हणून असं आमचं गाडीतल्या गाडीमध्ये खायला सुरू केलं होतं. पोटामध्ये काहीतरी असलं तर एनर्जी राहते. त्यानंतर मरीन ड्राईव्हला आलो. गाडी एका साईडला पार्क केली. हे बघा, आम्ही जिथं उभं होतो ना, तिथून एकदम मस्त व्ह्यू दिसत होता. जास्त गर्दी वगैरे नव्हती, पण मगाशी गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो ना, संडे असल्यामुळे नेक्स्ट लेवलची गर्दी होती तिथे. इथे छान वाटत होतं. गर्दी फार काही नसल्यामुळे फोटो पण भरपूर आणि आरामात काढून झाले. त्यानंतर थोड्या वेळ समुद्राला बघत निवांत बसलो. त्यानंतर तिसऱ्या स्पॉटला जाण्यासाठी निघालो. तिसरा स्पॉट होता आमचा कुठला तरी एखादा मॉल पाहण्याचा, पण ट्रॅफिकमुळे तिथे जाण्यासाठी खूप टाइम लागणार होता, तर तो कॅन्सल करून जुहू चौपाटीला जाण्याचं डिसाईड केलं. इकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग, रोड आणि समुद्र हे सर्व बघण्यासारखं आहे. घडी गेली बाहेर मागे. आता दुसरा जुगनू ट्रॅफिकचा सामना करत करत फायनली आम्ही जुहू चौपाटीला येऊन पोहोचलो. इथे गाडी वगैरे पार्क करून पायी निघालो. जुहू चौपाटीला जाण्यासाठी मेन बीच समोर होता, म्हणून असं पायीच निघालो होतो. समोरचा व्ह्यू बघा ना, किती छान आहे. थंडीगार हवा लागत होती मस्त. नाईटचा व्ह्यू काय भारी दिसत होता ना इथला. त्यानंतर समुद्रात मजा केली. पायाला मस्त लाटा लागत होत्या, एकदम भारी वाटत होता. आणि त्या साईडला मस्तपैकी लाईट्स वगैरे. हा आमचा शेवटचा स्पॉट होता पाहण्याचा, म्हणून भरपूर मजा केली. जुहू चौपाटीवरून आता आम्ही निघालो डायरेक्ट पुण्याला जाण्यासाठी. आम्हाला ना मरीन ड्राईव्हला खूप शांतता वाटली होती, पण जुहू चौपाटीला जास्तच क्राऊड होता. जुहू चौपाटीपेक्षा मरीन ड्राईव्हला रिलॅक्स वाटलं, पण पाण्यात खेळण्याची जास्त मजा जुहू चौपाटीला आली. नाईटचा व्ह्यू जुहू चौपाटीचा खूप भारी होता. तर असा होता मुंबईतला आमचा दिवस. चला आता व्हिडिओ एंड करते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.